अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या कथित देणगी गैरव्यवहार प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले आहे। या प्रकरणाच्या निषेधार्थ जळगाव जिल्हा काँग्रेसच्या वतीने आज शहरातील चिमुकले राम मंदिराबाहेर रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन करण्यात आले। यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यांनी भजन म्हणत कथित देणगी गैरव्यवहाराचा निषेध व्यक्त केला। तसेच श्रीराम मंदिरातील देणगी व्यवहारात पारदर्शकता राखली जावी अशी मागणी करत संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली। आंदोलनादरम्यान काँग्रेसच्या नेत्यांनी भाजप आणि आरएसएसवर गंभीर आरोप केले। कथित गैरव्यवहारातील दोषींवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी अशीही मागणी त्यांनी केली। दरम्यान या आंदोलनामुळे परिसरात काही काळ राजकीय वातावरण चांगलेच तापले होते। पोलीस बंदोबस्तात हे आंदोलन शांततेत पार पडले। मी धरतो तुम्ही सोडा ना एक बस। जळगावमध्ये काँग्रेसतर्फे राम मंदिराच्या बाहेर आंदोलन करण्यात आलं आहे। आम्ही आज इथे जळगावमध्ये एक सुप्रसिद्ध मंदिर चिमुकले श्रीराम मंदिर इकडे बसलेलो आहोत। आम्ही आंदोलन नाही, आम्ही सत्याग्रह करत आहोत। कारण आपल्यासमोर जी एक धक्कादायक बातमी आज संपूर्ण देशासमोर, संपूर्ण हिंदू समाजाच्या समोर, प्रत्येक व्यक्तीला ज्याला प्रभू श्रीराम मंदिर यांच्या अयोध्येतल्या मंदिराबद्दल आस्था आहे, या सर्व समाजासोबत, सर्व जनतेसोबत एका प्रकारचा धोका झाल्याची बातमी आपण सर्व ऐकून राहिलेलो आहोत। मंदिरामध्ये कशा प्रकारचा घोटाळा झाला, कशा प्रकारचा गैरव्यवहार झाला, कशा प्रकारच्या गोष्टी बाहेर आल्यात, हे न्यूज माध्यमांमध्ये वारंवार फिरून जे आहे ते जनतेमध्ये एका प्रकारची अनास्था पसरलेली आहे की धार्मिक कार्यासाठी आम्ही सर्व आस्थेने, श्रद्धेने, प्रेरणेने सर्व समाज मंडळी, सर्व जनता जी आहे ती आवर्जून दान करत असते आणि त्या दानालाच काही सुरक्षा आज राहिली नाही आपल्या देशामध्ये, आपण बघून राहिलेलो आहे। आणि अराजकता नेमकी आली कुठून, ही सर्व यंत्रणा कोसळली कशी आणि या यंत्रणेच्या कोसळण्याच्या मागे कारण काय, जर कधी आपण प्रश्न असा विचारतो तेव्हा आपल्याला सर्वांना फक्त एकच पक्ष, एकच संघटना आपल्या डोळ्यासमोर दिसते, ती आहे भाजपा। भारतीय जनता पार्टीने, आपल्याला कल्पना असेल, मागच्या 2-3 निवडणुकींमध्ये राम मंदिराचा, प्रभू श्रीराम मंदिराचा मुद्दा जो आहे तो त्यांनी अग्रेसरपणे मांडला। त्या मुद्द्यावरती त्यांनी मतं लोकांना मागितली, जनतेने त्यांना भरभरून मतं दिली, आस्थेचा तो विषय होता। भारतीय जनता पार्टीची यंत्रणा जी आहे, मंदिरचा जीर्णोद्धार होत असताना तो पूर्ण यंत्रणा जी होती ती संपूर्ण गावागावामध्ये, अक्षरशः माझ्या घरापर्यंतसुद्धा ती यंत्रणा पोचलेली होती दान जमा करण्यासाठी। प्रत्येक व्यक्तीने आमच्या गावातून असेल, आमच्या पंचक्रोशीतून असेल, संपूर्ण भारतातून असेल, थोड्याफार प्रमाणात का होईना दान या मंदिराच्या निर्माणासाठी केलेलं आहे। त्यांनी त्यांचा प्रयत्न केलेला आहे आणि आता या दानाबद्दल जर कधी प्रश्न विचारायचे तर या सगळ्या जमा करणाऱ्या लोकांना आम्ही प्रश्न विचारू शकू का? सरकार यांच्या मागे खंबीरपणे होते तर सरकारला आम्ही प्रश्न विचारू शकू का? सरकार याच्याबद्दल उत्तरं देईल का? अशा प्रकारचे प्रश्न आज जनतेमध्ये पडलेले आहेत आणि त्याच्यासोबत आमची प्रामुख्याने मागणी हीच आहे की या सर्व गैरव्यवहाराच्या मागे जी कोणी व्यक्ती होती त्यांना अटक झाली पाहिजे, त्यांच्यावरती कठोरपेक्षा कठोर कार्यवाही झाली पाहिजे। ही यंत्रणा कोसळण्यामागे जे दुर्व्यवहार होते ते सर्व सरकारने पारदर्शकपणे नीट केले पाहिजे आणि एक हमी जी आहे ती संपूर्ण जनतेला दिली पाहिजे की यापुढे जेव्हा धार्मिक क्षेत्रांमध्ये, धार्मिक स्थळांवरती जनता आस्थेने, श्रद्धेने आणि प्रेरणेने जेव्हा दान करायला जाईल तेव्हा त्यांचं दान जे आहे ते सुरक्षित राहील, मंदिराच्या उद्धारासाठी वापरलं जाईल, मंदिरांच्या शुभ कार्यांसाठी वापरलं जाईल, एवढीच आमची या सत्याग्रहामधली मागणी आहे।